पहिल्यांदाच त्याला असं वाटलं, कदाचित सगळं संपलं. पण त्याचा तो समज फार काळ टिकला नाही. नकळत त्याची नजर पुन्हा रिअरव्ह्यू मिररकडे गेली आणि यावेळी त्याला ती पुन्हा दिसली. यावेळी कारच्या मागे. ती कारच्या अगदी जवळ होती. जणू काही क्षणांतच मागच्या काचेवर पोहोचणार होती. एका क्षणापूर्वी उजव्या बाजूला आणि आता मागे. इतक्या कमी वेळात हे कसे शक्य होतं? हा प्रश्न सुमितच्या मनात सतत घुमत होता. पण त्याला विचार करण्यासाठी वेळच मिळत नव्हता. कारण पुढच्या क्षणी ती पुन्हा हलली आणि काही सेकंदात ती पुन्हा ड्रायव्हर सीटच्या खिडकीबाहेर दिसू लागली. जणू तिच्यासाठी अंतर ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. सुमितला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती. हा प्रवास आता केवळ घरी पोहोचण्याचा उरला नव्हता. कारचा वेग आता 100च्या पुढे गेला होता. सुमितचा एकच प्रयत्न होता, कसेही करून त्या रस्त्यावरून बाहेर पडायचं. त्याने पुन्हा एकदा उजव्या बाजूला पाहिलं. यावेळी तिथे कोणीच नव्हतं. खिडकी बाहेर फक्त अंधार होता. त्याने रिअरव्ह्यू मिररकडे पाहिलं. मागेही काहीच दिसत नव्हतं. काही क्षणांसाठी त्याला वाटलं, कदाचित हे सगळं आता संपलं आहे. कदाचित हे सगळं आता संपलं आहे. पण त्या क्षणी कारच्या आत एक वेगळाच आवाज घुमला. जणू कोणीतरी अगदी हळू आवाजात काहीतरी बोलत होतं.